गणपती बाप्पा मोरया. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सायन्स वाला दादा या आपल्या युट्यूब चॅनलवरती आणि समर्पण या आपल्या नवीन सायन्सच्या फ्रेश बॅच मध्ये. इथे तुम्हाला बघायला मिळतं विज्ञान भाग 1 भाग 2 मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी एक संपूर्ण आठवडा आणि सायन्स 1 सायन्स 2 हा सेमी इंग्लिशच्या विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण दुसरा आठवडा. लेक्चर सोबतच तुम्हाला मिळतात फ्री हँड रिटन नोट्स, IMP क्वेश्चन्स, इम्पॉर्टंट जेवढा पण स्टडी मटेरियल आहे जो 2027 महाराष्ट्र बोर्ड साठी इम्पॉर्टंट आहे, हा संपूर्ण डेटा तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट आपल्या सायन्स वाला दादाच्या टेलिग्राम चॅनलवर आणि व्हॉट्सअप ग्रुपवर अवेलेबल होतो. त्यामुळे आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करा आणि ग्रुपला जॉईन व्हा. सीधी बात नो बकवास, सुरुवात करूया आपल्या लेक्चरला. मंगळवारी आपलं पहिलं लेक्चर कंप्लीट झालेलं आहे विज्ञान भाग 2 चा चॅप्टर क्रमांक 2. ते बघितलं नसेल तर आधी तो व्हिडिओ बघा आणि त्यानंतर या चॅप्टरला ह्या लेक्चरला सुरुवात करा. हे आहे लेक्चर नंबर 2. आजचा वार गुरुवार. चलो बच्चा, आता आपण बऱ्याच काही बेसिक गोष्टी कव्हर केलेल्या होत्या. आता मी जे क्वेश्चन्स, आजचं जे लेक्चर आहे थोडंसं मोठं होणार आहे पोरांनो. इम्पॉर्टंट लेक्चर आहे, कुठलाच टॉपिक स्किप करू नका, फास्ट फॉरवर्ड बघायला जाऊ नका. जे सांगतोय ते खूप चांगल्या पद्धतीने ऐका, कारण आजच्या टॉपिक मधले मिनिमम 5 मार्काचा, किती सांगतोय 5 मार्कापर्यंतचे क्वेश्चन्स, रिकाम्या जागा जोड्या लावा, 3 मार्क्सचा क्वेश्चन या टॉपिक वरती आज संपूर्ण चर्चा होणार आहे. अजिबात स्किप करायचं नाहीये. काय बोलतोय एक एक गोष्ट समजून घ्यायचे, हळूवार पद्धतीने मजेशीर पद्धतीने एन्जॉय करत आपल्याला शिकायचं आहे. चला, सगळ्यात पहिले काय, एरोबिक श्वसनामध्ये ग्लुकोजचे ऑक्सिडीकरण 3 टप्प्यामध्ये होते. आपल्या पोरांना माहिती आहे आपण एरोबिक रेस्पायरेशन म्हणजे एरोबिक श्वसन करतो की अनएरोबिक, कमेंट करा. फास्ट ऑक्सिजनच्या सोबत जे श्वसन होतं त्याला एरोबिक श्वसन म्हणतात. म्हणजे आपण कुठलं श्वसन करत असू रे? व्हेरी गुड, एरोबिक श्वसन करतो. आपण कुठलं श्वसन करतो? एरोबिक श्वसन करतो. मग यामध्ये या एरोबिक श्वसनामध्ये काही महत्वाचे 3 टप्पे आहेत. कोणते कोणते? ग्लायकोलायसिस, ट्रायकार्बोक्सिलिक आम्लचक्र, इलेक्ट्रॉन स्थानांतरण शृंखला अभिक्रिया. 3 गोष्टी वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट आहे. या पूर्ण प्रोसेसमध्ये आपल्याला समजेल की फायनली ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट आपल्याला मिळतं तरी कसं, ATP ऊर्जा जी आहे ही तयार तरी कशी होते. इम्पॉर्टंट आहे, रिपीट करा. पहिले काय? ग्लायकोलिसिस. काय होतं रे? ग्लायकोलिसिस. काय होतं बाळांनो? ग्लायकोलिसिस. नंतर ट्रायकार्बोक्सिलिक आम्लचक्र. काय होतं? ट्रायकार्बोक्सिलिक आम्लचक्र. काय होतं रे? ट्रायकार्बोक्सिलिक आम्लचक्र. यानंतर इलेक्ट्रॉन स्थानांतरण शृंखला अभिक्रिया. इलेक्ट्रॉन स्थानांतरण शृंखला अभिक्रिया. रिपीट करा. जो रिपीट करेल तो फिट बसेल, जे फिट बसेल ते एक्झाम मध्ये उतरेल. आज मी तुम्हाला ह्या सुद्धा गोष्टी सांगणार आहे. एक्झामला आपण पेपरमध्ये पॉइंट्स कसे लिहायचे, नुसतं 1 पॉइंट 2 पॉइंट असं लिहून चालतं का? नाही. फ्लोचार्ट कन्सेप्ट काय आहे, कसं प्रेझेंटेशन ठेवावं जेणेकरून तुमचं अक्षर जरी थोडंसं प्लस मायनस असेल पण आपल्या सायन्स वाला दादाचे पोरं जर तुम्ही असणार, प्रेझेंटेशन 100% इतर मुलांपेक्षा फार बेटर असेल तुमचं. पुढे बघूया. ग्लायकोलिसिस पहिली प्रक्रिया काय होतं नीट समजून घेऊया. ग्लायकोलिसिसची प्रक्रिया ही पेशी द्रव्यात होते. कुठे होते रे? पेशी द्रव्यात होते. माझ्या मुलांना माहिती आहे आपली बॉडी डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत कशाने बनलेली आहे? पेशीने बनलेली आहे. कशाने बनलेली आहे? पेशीने बनलेले. फास्ट कमेंट करा. आपलं जे शरीर आहे डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत कशाने तयार झालेलं आहे? पेशींनी तयार झालेलं आहे. कशाने तयार झाले रे? पेशींनी तयार झालेलं आहे. मग या पेशीच्या मध्ये गोल असतो. आपण पोरांनो अनुवंशिकता आणि उत्क्रांतीमध्ये शिकलोय. आठवा कन्सेप्ट. बेस क्लिअर असेल ना पोरांनो, वरती किती पण मोठी इमारत बांधा, काही प्रॉब्लेम नाही. जर तुम्ही मोठी इमारत बांधत गेले, मोठ्या मोठ्या कन्सेप्ट शिकत गेले पण बेसच क्लिअर नसेल तर फायदा नाहीये. या सर्व गोष्टी आपल्या सायन्स वाला दादाच्या युट्यूब चॅनलवर पडलेल्या आहेत. सगळे व्हिडिओज आहेत, नीट बघा, मग मी तुम्हाला या गोष्टी लवकर समजतील. तरी सांगतो, आपलं शरीर डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत पेशींनी बनलेलं आहे. या पेशीचे जे आउटर मोस्ट बाहेरचा जो भाग आहे याला म्हणतो आपण पोरांनो पेशी भित्तिका. मधला जो भाग आहे याला आपण म्हणतो केंद्रिका. केंद्रिका आणि पेशी भित्तिकांमध्ये कोण असतं? पेशी द्रव्य.
कोण असतं? पेशीद्रव्य. मग माझ्या मुलांना समजलं ग्लायकोलिसिसची प्रक्रिया कुठे होत असते? पेशीद्रव्यात होत असते. ग्लुकोजचे टप्प्याटप्प्याने ऑक्सिडीकरण होते. ऑक्सिडीकरण विघटन होत असते. यामधून आपल्याला पायरुव्हिक आम्ल, एटीपी, NADH2 आणि वॉटर मिळतं, पाणी मिळतं. पुढे जाऊन ह्या पायरुव्हिक आम्लाचं कन्व्हर्जन कशात रूपांतर होतं? ऍसिटाइल कोएन्झाइम. कशामध्ये होतं? ऍसिटाइल कोएन्झाइम. कोआ ऍसिटाइल कोएन्झाइम कशामध्ये? कोआ. कोआ 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 हा ऍसिटाइल कोआ. ऍसिटाइल कोआ COA मध्ये रूपांतर होते आणि मुक्त होते. बाहेर काय पडतं? NADH2 आणि कार्बन डायऑक्साइड. फ्लो चार्ट मध्ये समजून घेऊयात. बघा, ग्लायकोलायसिस होतं कसं? ग्लायकोलायसिस कुठे होतं? ग्लायकोलायसिसची प्रक्रिया पेशी द्रव्यात होते. पुढे ग्लुकोजचे टप्प्याटप्प्याने ऑक्सिडीकरण विघटन होते. पुढे विघटन झाल्यानंतर काय भेटतं? 2 पायरुव्हिक आम्ल, 2 ATP, 2 NADH2, 2 पाण्याचे मूलद्रव्य मूल्य. यानंतर पायरुव्हिक आम्लाचे रूपांतर कशात होते? ऍसिटाइल कोएन्झाइम. कशात होते? ऍसिटाइल कोएन्झाइम. दादा ऍसिटाइल कोएन्झाइम इंग्लिश, आम्ही मराठी. नाव येते, नाव इंग्लिश असो नाही तर मराठी. आम्ही मराठी ते राजा. नाव इंग्लिश मध्ये असो मराठीत असो सेम असणार आहे की नाही? मग लक्षात ठेवा, पायरुव्हिक आम्लाचे रूपांतर कशात होतं? ऍसिटाइल कोएन्झाइम मध्ये होतं. आणि याच्यापासून पुढे बाहेर आपल्याला मुक्त काय होताना दिसतं? NADH2 आणि कार्बन डायऑक्साइड. काय होताना दिसतं मुक्त? NADH2 आणि कार्बन डायऑक्साइड. आता नीट काळजीपूर्वक ऐका. पेपर मध्ये जर का ग्लायकोलायसिस तुम्हाला आला, फक्त ग्लायकोलायसिस, तुम्हाला काय करायचं माहिती का? सिंपल मध्ये गालावर डिंपल पडतो त्या व्याख्यासारखं लिहून यायचं. जर का तुम्हाला 3 मार्कांसाठी आलं, बरेच मुलं पेपर लिहिणार आहेत, आपलं अक्षर प्लस मायनस आहे दादा, थोडंसं खराब आहे, ऍक्सेप्ट करा. जसं फ्लोचार्ट तुम्हाला दिलेला आहे ना, फ्लोचार्ट काढून या. ट्रिक बघा, फ्लोचार्ट काढून या. याला काय म्हणायचं? फ्लोचार्ट, ओघ तक्ता आपण ज्याला म्हणतो. मग आता ह्या ओघ तक्ता जो आहे पोरांनो, तुम्ही जर लिहिला, प्रॉपर पद्धतीने लिहिला, मला सांगा किती लाईन लागतील? 5 to 6 लाईन याला लागतील. हे जे लिहिलेलं आहे हे तुम्हाला एक्सप्लेन करायचंय खाली थेअरी मध्ये. किती लागतील? 3 ते 4-5 लाईन अजून लागतील. किती टोटल लाईन भरल्या? 7 ते 8 ओळी. सेम कन्सेप्ट दुसरे मुलं 4-5 ओळींमध्ये लिहिणारे, आपले पोरं असा ओघ तक्ता काढून किती 7-8 ओळींमध्ये. बघणारा काय म्हणे? अरे हुशार मुलगा दिसतोय, प्रेझेंटेशन खूप छान आहे याचं. बस हे झालं प्रेझेंटेशन. कसं आहे ना पोरांनो, बोर्ड पेपरला तुम्ही किती हुशार आहेत हे बोर्डच्या एक्झामिनरला माहिती आहे का राजा? अजिबात नाही. मग तो पेपर कशावरून चेक करणार आहे? तुमचं पेपरचं प्रेझेंटेशन कसं आहे. तुम्ही इतर सर्व मुलांसारखा पेपर लिहिला, साधारण सगळ्यांसारखेच मार्क मिळतील. काहीतरी वेगळं जर का तुम्हाला मार्क्स मिळवायचे असतील तर काहीतरी वेगळ्या पद्धतीने आपल्याला पेपर लिहावा लागेल, मांडणी करावं लागेल. सो हे इम्पॉर्टंट आहे. परत एकदा नीट ऑब्झर्व करा. ग्लायकोलायसिसचे कसं होतं? ग्लायकोलायसिस प्रक्रिया पहिले पेशीद्रव्यात होते. कुठे होते? पेशीद्रव्यात होते. ग्लुकोजच्या टप्प्याटप्प्याने काय होतं? ऑक्सिडीकरण होतं. ग्लुकोजच्या टप्प्याटप्प्याने काय होतं? ऑक्सिडीकरण होतं. त्यापासून काय भेटतं? पायरुव्हिक आम्ल. पायरुव्हिक आम्लाचं रूपांतर कशात होतं? ऍसिटाइल कोएन्झाइम. बाहेर काय पडतं? NADH2 आणि कार्बन डायऑक्साइड. यातला इम्पॉर्टंट कोण आहे? ऍसिटाइल कोएन्झाइम. कोण इम्पॉर्टंट आहे? ऍसिटाइल कोएन्झाइम. मग पुढे ट्राय कार्बोक्सिलिक ऍसिड सायकल, क्रेब चक्र ज्याला आपण म्हणतो पोरांनो, हे जे क्रेब चक्र, लक्षात ठेवा इंग्लिश तुम्हाला दिसते, बाय मिस्टेक तिथे थोडं इंग्लिश झालेलं आहे, बट ते काय? क्रेब चक्र आहे. काय रे राजा? क्रेब चक्र आहे. समजून घ्या तुम्ही आता क्रेब चक्र. मग ऍसिटाइल कोएन्झाइम हे तंतुकणिकामध्ये प्रवेश करतात. तंतुकणिका म्हणजे काय? इकडे बघा, तुम्हाला तंतुकणिका जी पहिले आपण दाखवली ना, सेल आहे, सेलच्या मध्ये तुमचे काय असतं? पेशीद्रव्य असतं. पेशीद्रव्यामध्ये तंतुकणिका असते. कोणाची कणिका रे? तंतूची कणिका. कोणाची कणिका? तंतूची कणिका. मग ऍसिटाइल कोएन्झाइम हा त्या तंतुकणिकेमध्ये जातो. खाली डायग्राम आहे, कसली आहे? तंतुकणिका. कोणाची कणिका? तंतूची कणिका. बघा क्रेब चक्रामध्ये काय होतं? ऍसिटाइल कोएन्झाइम हा तंतुकणिकेमध्ये प्रवेश करतो. मग पुढे हे जे ऍसिटाइल कोएन्झाइम म्हणजेच काय तुम्हाला सांगितलं मी? ट्राय कार्बोक्सिलिक आम्ल चक्र. काय रे? ट्राय कार्बोक्सिलिक आम्ल चक्र. काय रे? ट्राय कार्बोक्सिलिक आम्ल चक्र. काय रे?
ट्राय कार्बोक्सिलिक आम्ल चक्र. रिपीट 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 रिपीट, रिव्हिजन रिव्हिजन रिव्हिजन, फिट फिट फिट, मार्क मार्क मार्क. सिंपल लॉजिक आहे. बघा आता, ऍसिटाइल कोएन्झाइम हे पहिले तंतू कणिकेमध्ये प्रवेश करतो. ओघ तक्तावरून समजून घेऊयात. प्रवेश केल्यानंतर काय रे, चक्रीय अभिक्रियांची शृंखला घडून येते. चक्रीय अभिक्रिया होते. ऍसिटाइल कोएन्झाइम हे पहिले तंतू कणिकेमध्ये होतो, मग चक्रीय अभिक्रिया होते. काहीतरी केल्याने काहीतरी होणार, काहीतरी केल्याने काहीतरी होणार. मग चक्रीय अभिक्रिया होत असताना बाहेर काय पडतं पोरांनो? कार्बन डायऑक्साईड, वॉटर, NaDH2, FADH2. बाहेर काय पडतं? कार्बन डायऑक्साईड, वॉटर, NaDH2, FADH2. बघा, ट्राय कार्बोक्सिलिक आम्ल चक्र कसं होतं? हे कुठे पहिले आपल्याला ग्लायकोलायसिस मधून काय मिळालं होतं? ऍसिटाइल कोएन्झाइम. मग तो पुढे ते नाही का मामाच्या गावाला जायचंय. मग मामाच्या गावाला जात असताना ग्लायकोलायसिस मध्ये आपल्याला काय भेटलं? पायरुविक आम्ल भेटलं. मग ते आपण काय घेतलं? ऍसिटाइल कोएन्झाइम भेटलं, ज्याचं पायरुविक आम्लाचं रूपांतर कशात झालं? ऍसिटाइल कोएन्झाइम मध्ये झालं. मग लांबचा प्रवास आहे. मग झुकू 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 अगीन गाडी, धुरांच्या रेषा, हवेत गाडी, पळती झाडे पाहूया, ATP मिळवायला जाऊया. ATP ऊर्जा मिळवणं हे आपलं फायनल गोल आहे ना. मग याच्यामध्ये पहिला स्टेशन कोण होतं? ग्लायकोलिसिस. अगला स्टेशन ट्राय कार्बोक्सिलिक आम्ल चक्र. या स्टेशनवर गेल्यानंतर तुम्ही काय केलं? ऍसिटाइल कोएन्झाइम तंतू कणिकामध्ये प्रवेश केला. मग चक्रीय अभिक्रिया झाली. काहीतरी केल्याने काहीतरी होणार. काय बाहेर पडलं? कार्बन डायऑक्साईड, वॉटर, NaDH2, FADH2. मग प्रवास लांबचा आहे. मग अगला स्थानक इलेक्ट्रॉन स्थानांतरण शृंखला. कोणतं आहे? इलेक्ट्रॉन स्थानांतरण शृंखला. रिपीट करा, कोणतं आहे? अगला स्टेशन इलेक्ट्रॉन स्थानांतरण शृंखला. मग यामध्ये गेल्यावर आपल्याला काय भेटलं तिकडून? NaDH2, FADH2. याच्यामध्ये NaDH2 मधून प्रत्येकी 3 ATP मिळतात. किती ATP? 3. FADH2 मधून प्रत्येकी 2 ATP मिळतात. किती ATP मिळतात? FADH2 मधून 2 ATP मिळतात. पाण्याचे रेणूही तयार होतात. काय तयार होतात? पाण्याचे रेणू सुद्धा तयार होतात. अंतिम परिणाम, जे काही ग्लुकोज आहे, जे काही आपण फ्रूट फूड जे काही खाल्लेलं आहे, अन्न आपण खाल्लेलं आहे, त्याचं पूर्णपणे ऑक्सिडीकरण, विघटन होऊन जातं आणि त्याद्वारे बाहेर पडतं कार्बन डायऑक्साईड, वॉटर म्हणजे H2O आणि ऊर्जा. काय बाहेर पडतं? ऊर्जा. माझ्या पूर्ण समजलं असेल इलेक्ट्रॉन स्थानांतरण शृंखला म्हणजे नक्की काय? समजलंय बाबडा? समजलंय? तिन्ही गोष्टी कोणकोणत्या आहे? NaDH2 चे 3 ATP. किती ATP? 3 ATP. FADH2 चे 2 ATP. लक्षात ठेवा, कन्फ्युजन करू नका. NaDH2 पासून 3 ATP, FADH2 पासून 2 ATP. दादा ATP काय आहे? यासाठी दादांनी लेक्चर नंबर 1 मध्ये सांगितलं आहे. आपल्या शरीरामध्ये जी काही ऊर्जा आहे ही ATP स्वरूपात काय साठवली जाते. मग याला आपण काय म्हणतो? ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट. काय म्हणतो रे? ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट. असो पुढे. आता ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट ATP म्हणजे काय? ऊर्जा फॉस्फेट बंधामध्ये साठवली जाते. जी काही ऊर्जा आहे आपल्या शरीरात वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी कार्य करण्यासाठी जी ऊर्जा लागते ती कशात साठवली जाते रे? फॉस्फेट बंधामध्ये. कशात साठवली जाते? फॉस्फेट बंधामध्ये साठवली जाते. एकूण 38 ATP चे मॉलिक्यूल असतात. किती मोल असतात? 38 असतात. किती असतात रे? 38. ATP किती असतात शरीरात? 38. लक्षात ठेवा, ATP किती? 38. ATP किती? 38. कमेंट करा, कमेंट करा फास्ट. किती ATP रे? 38. किती रे राजा? 38. टोटल ATP किती असतात? 38. पुढे यामध्ये आता एक पूर्ण चक्र समजून घेऊया जेणेकरून तुम्हाला प्रॉपर आयडिया मिळेल ऍक्च्युअली ऊर्जा जी आहे ही कशी तयार होते. चोमेश बाबा आहे. चोमेश बाबा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, यांना जी बॉडी आहे कशापासून बनलेली रे पोरांनो? सेल पासून बनलेली आहे. या सेलला काही ना काही ऊर्जा लागण्यासाठी त्यांना खावं लागणार. मग चोमेश बाबा जे आहे यांना ऊर्जा मिळवण्यासाठी हे अन्न खाणार. मग हे जे अन्न खाणारे पोरांनो याला म्हणतो आपण ग्लुकोज. C6H12O6 ग्लुकोजचा फॉर्म्युला लेक्चर नंबर 1 मध्ये सांगितला होता. C6H12O6 C6H12O6. मग आपण हे अन्न खाल्ल्यानंतर काय होला? पोळी जी खाल्ली
अशी गेली का डायरेक्ट? अंडे खाल्ले गेले का? नाही. मग ह्यांचं सगळ्यांचं ऑक्सिडीकरण, विघटन व्हायला हवं. मग हे विघटन कुठे होतं? ग्लायकोलायसिस मध्ये होतं. मग याच्यातून बाहेर काय मिळतं ग्लायकोलायसिस मधून? NADH2, CO2, पायरुव्हिक आम्ल, NADH2, कार्बन डायऑक्साईड आणि पायरुव्हिक आम्ल. मग हे ज्यावेळेस बाहेर पडत असतं पोरांनो, तेव्हा यामधून ऍसिटाइल कोएन्झाइम मिळतं. काय मिळतं रे राजा? ऍसिटाइल कोएन्झाइम मिळतं. माझ्या पोरांना एक गोष्ट माहितीये, जेव्हा पायरुव्हिक आम्ल ग्लायकोलिसिस मध्ये तयार होतं, त्याचं रूपांतर कशात होतं रे? ऍसिटाइल कोएन्झाइम मध्ये होतं. कशामध्ये होतं रे? ऍसिटाइल कोएन्झाइम मध्ये होतं. मग ऍसिटाइल कोएन्झाइम कुठे जातं? TCA. कुठे जातं? TCA, ट्राय कार्बोक्सिलिक आम्लामध्ये जातं. तुम्हाला चेन माहिती आहे. मग इथून आपल्याला काय मिळतं रे? NADH2 FADH2. काय मिळतं रे? NADH2 FADH2. हे NADH2 FADH2 कुठे जाता? ETC मधून आपल्याला काय मिळतं? NADH2 चे 3 मॉलिक्यूल, FADH2 चे 2 मॉलिक्यूल म्हणजे ATP. NADH2 पासून 3 ATP, FADH2 पासून 2 ATP, NADH2 पासून 3 ATP, FADH2 पासून 2 ATP. लक्षात आहे? सिंपल मध्ये गालावर डिंपल बच्चा. टेन्शन घ्यायचं नाही. नवीन गोष्टी ना राजा लगेच समजतील का? बऱ्याच मुलांना लवकर समजूनही जाणार. खूप सिंपल सांगतोय. असं नाहीये फळ आहे काहीतरी लिहिलं पोरांनो समजून जा, पुस्तके वाचलं समजून जा. नाही, मला माहितीये तुमच्या फेजमधून मी सुद्धा गेलेलो आहे. कुठले प्रश्न मुलांना पडतात, कुठल्या गोष्टी इझी व्हायला हव्या. हो, इंग्लिशच्या मुलांसाठी बरेच आहेत रे, पण आपल्या मराठी पोरांचं काय? आणि कुठलाच आपला मराठी मुलगा हा त्या सेमी मिडियमच्या मुलांसाठी कमी नाहीये. त्यांच्यापेक्षा हुशार, त्यांच्या एवढाच हुशार आहे. फक्त त्याला योग्य त्या मार्गदर्शनाची गरज आहे. आणि मला माहितीये या वर्षी सायन्सवाला दादाचा सायन्सचा टॉपर हा 100% माझ्या मराठी मीडियमच्या मुलांचा असणार आहे. त्यामुळे तुम्ही चांगला अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. आता असं नाही तर सेमीवाले नाराज होऊन जातील. सगळे माझ्यासाठी समान आहे. सर्वांना चांगले मार्क्स मिळावे मनापासून इच्छा आहे. पण हे मार्क्स मिळत असताना तुमच्यावर चांगले संस्कार व्हावे. तुम्ही एक मुलगा म्हणून, एक भाऊ म्हणून, एक बहीण म्हणून, कोणाची तरी जर मुलगी असेल तर एक मुलगी म्हणून, एक चांगला एक माणूस म्हणून तुम्ही चांगले व्हावेत रे. मार्क्स हे पार्शल आहे पोरांनो. अभ्यास केला, मेहनत केली, मार्क्स मिळतीलच असे नाही. बरेच असे मुलं आहेत, तुम्ही अगोदरचा जर का तुम्ही बघितला असेल ना, विचार केला असेल 9वी पर्यंत, बघा तुम्हाला प्रत्येकाला बऱ्याच मुलांना जाणवलं असेल, दादा मी खूप अभ्यास करतो रे, खूप मेहनत करतो, पण परीक्षेच्या वेळेस ना माझे मार्क्सच येत नाही. दादा मी वर्षभर तुला सांगतो काय, दिवस दिवस रात्र रात्र अभ्यास केलाय, परीक्षेत मार्क मिळत नाही. माहित नाही कुठेतरी माझ्यात कमतरता आहे. अजिबात नाही. जर तू मेहनत करायची तयारी असेल ना, तर ती मेहनत योग्य दिशेने कशी लावायची याच्यासाठी मी आहे. टेन्शन घेऊ नका. पेपर प्रेझेंटेशन, बोर्डला पेपर कसा लिहिला जातो, कसा पाहिजे, टॉपर्स कसे आहेत, ऑफलाईनला पुरांनो ऑलमोस्ट प्रत्येक बॅचला 90 अबव स्टुडंटचा मार्क्स असायचे. टॉपर आपला 95, 98 असेच टॉपर आहेत आपले. पण त्यापेक्षा जास्त 80 अबव असणाऱ्या मुलांची संख्या देखील तेवढीच जास्त आहे. कशामुळे होत्या या गोष्टी? नुसतं शिकवल्यामुळे, तुम्ही इथून सायन्सवाला दादाचे लेक्चर्स बघताय तर झालं असं आहे का? अजिबात नाही. मी सांगितल्यानंतर तुम्हाला घरी सुद्धा तसा अभ्यास करायचा आहे. बऱ्याच मुलांनी विचारलं होतं की दादा आम्हाला अभ्यास कसा करायचा, एक स्टडी प्लॅन सांगतो. बघा, एक सिंपल लॉजिक सांगतो. एक नोटबुक घ्या तुमच्या प्रिव्हियस इयरची. थोडंसं थांबल्या पोरांनो, तुम्हाला ह्या गोष्टी पण सांगणं इम्पॉर्टंट आहे म्हणून. लेक्चर चालू आहे अजून पण आपलं. ओके, हां ऐका. आता एक नोटबुक घ्या, जुनी असली तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. 100-200 पेजेसची नोटबुक घ्या. त्याच्यात काय करायचं, प्रत्येक चॅप्टर म्हणजे एक सिंपल एक्झाम्पल सांगतो. सगळ्यात सुरुवात केली आपण विज्ञान 2ला. वरती नाव द्या विज्ञान 2. त्यामध्ये ना प्रत्येक धड्याचं नाव द्या. पहिले काय, इकडे धड्याचे नाव आणि त्याचे मार्क, धड्याचे नाव आणि मार्क कॉलम बनवा. इकडे सगळ्या धड्यांची 10 धड्यांची नाव द्या. अनुवंशिकता आणि उत्क्रांती, सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 1 असे नाव द्या. त्याच्या समोर तो धडा बोर्डला किती मार्कांना विचारला जातोय. मुलांना PYQ म्हणजे काय हेच माहित नाहीये. मग करायचं काय तुम्हाला सांगतो. बघा, जे काही गुगलवरती ना टाकायचं की विज्ञान भाग 2 मराठी मीडियम SSC बोर्ड मार्क्स वेटेज, म्हणजे हा चॅप्टर किती मार्कांना विचारला जातो. जसं की पहिला चॅप्टर 5 मार्काला, दुसरा चॅप्टर हा तुमचा 6 मार्काला. हे कुठे समजणार? गुगलवरही समजणार. इव्हन तुम्ही सायन्सवाल्याच्या व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम चॅनलवर असणार ना, तिथे मी सेंड करतो हवं तर. बऱ्याच चॅप्टरच्या सुरुवातीलाच मी सांगत असतो, तुम्ही नोट डाऊन करू शकता त्यातून की हा चॅप्टर किती मार्काला विचारला जातो.
काय दादा असं काय? बघा 10 चॅप्टर आहे, बोर्डला 10च्या 10 चॅप्टर मधून प्रश्न येणार आहे. मग मला सांगा प्रत्येक चॅप्टरचे सगळेच प्रश्न विचारणार आहे का? नाही. मग कुठला चॅप्टर किती मार्कला बोर्डला येतो हे जास्त इम्पॉर्टंट आहे. जर एखादा चॅप्टर बोर्डला 6 ते 7 मार्काला विचारला जातोय, तुम्ही स्किप करू शकता का राजा रे? अजिबात नाही. कारण त्याच्यातले मोठे प्रश्न रिकामा जागा येण्याची शक्यता आहे. जो 5 मार्क्सचाच विचारताय त्याचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स बघा, PYQ, त्याच्यावरून तुम्हाला समजेल. हे सगळं लिहून घ्यायचं. हे सेम विज्ञान भाग 2 भाग 1 साठी करा, मॅथ्स 1 मॅथ्स 2 साठी, इतिहास भूगोल सगळ्यांसाठी करा. त्यानंतर दिनांक टाका, ज्या दिवशी तुम्ही अभ्यासाला सुरुवात करताय त्या दिवशी तुम्ही काय केलं. जसं की विज्ञान भाग 2 मध्ये तुम्ही सगळ्यात पहिले अनुवंशिकता आणि उत्क्रांतीच्या डेफिनेशन्स केल्या. जेवढ्या व्याख्या केल्या ना लिहा. ही व्याख्या केली, समजून घ्या. पहिली तुम्ही अनुवंशिकतेची व्याख्या केली. कुठून केली व्याख्या? दादा कुठून म्हणजे पुस्तकातून पाठ केली, गाईड होतं, सायन्सवाला दादाच्या नोट्स होत्या, कुठून पाठ केली? पुढे लिहा. सायन्सवाला दादाच्या नोट्स पेज नंबर पहिलं, किंवा मग तुमच्या पुस्तकातलं पेज नंबर पहिलं. दादा असं का लिहायचं आहे? बघा, जेव्हा शेवटी तुम्ही अभ्यासाला येणार ना, बरेच मुलं अपेक्षित घेतात. मग अपेक्षितच्या वेळेस काय होतं, थोडासा पुस्तकी भाषेचा अपेक्षितचा थोडा फरक येतो, नॉर्मल चेंजेस येतो. तुम्हाला असं वाटतं अरे यार ही डेफिनेशन मी कधी वाचलीच नाहीये, व्याख्या माझ्या लक्षातच नाहीये, मोठे मोठे प्रश्न मी विसरून गेलोय. विसरून नाही काय गेलेले, थोडी भाषेत बदल झालेला आहे. मग तुम्हाला आठवलं पाहिजे हा प्रश्न आपण कुठून केला होता. अरे हा पुस्तकातून केलेला आहे. आपण लगेच पुस्तकात वाचा, लगेच लक्षात येईल. आणि महत्वाची गोष्ट काय आहे, त्या चॅप्टरमध्ये तुम्ही कुठल्या कुठल्या गोष्टीचा अभ्यास केलाय हे तुम्हाला समजेल. कारण फायनल ज्यावेळेस तुम्ही परत पहिला चॅप्टर बघणार आहे, सगळे 10 चॅप्टर शिकून झाल्यानंतर तुम्हाला थोडे एवढं आठवणार आहे. ते रिकॅप होण्यासाठी आपली नोटबुक आहे, आपली स्वतःची डायरी असणं इम्पॉर्टंट आहे. त्याच्यात रोजचा स्टडी प्लॅन ठेवा. आज तुम्ही किती अभ्यास केला, सायन्सचे विज्ञानाचे हे प्रश्न पाठ केले, अभ्यास केला, ते टॉपिक लिहा. पुढच्या पण मॅथ्सचं काय केलं सगळं लिहा. मग डे 1 ला डे 2 ला कम्पेअर करा. दुसऱ्या दिवशी तुम्ही किती अभ्यास केला? अरे यार दुसऱ्या दिवशी मी थोडासाच अभ्यास केला. मग तिसऱ्या दिवशी अजून जास्त अभ्यास करा. तुम्हाला माहित राहील प्रत्येक दिवशी आपण किती अभ्यास केला. ज्या दिवशी अभ्यास केला नाही स्किप करा. तुम्हाला या गोष्टीची पण जाणीव होईल, अरे आपण गॅप देतोय बरं का अभ्यासामध्ये. म्हणजे तुमचं टार्गेट आहे ना, स्वतः कम्पेअर कसं करायचं माहिती का, इतरांशी नाही, स्वतःशी. आजचा दिवस आणि उद्याचा दिवस कम्पेअर करा. आजचा दिवस मागचा दिवस कम्पेअर करा. बेटर व्हा, दिवसेंदिवस स्वतःला बेटर करा. जर का तुम्हाला टाइम टेबल हवं असेल, राजारे फ्री ऑफ कॉस्ट टाइम टेबल सुद्धा देऊ. बस अजून काय हवंय, पण चांगल्या मेहनतीने अभ्यास करत राहा. बस माझं बाकी काही म्हणणं नाही. चलो असो पुढे. आता NAD म्हणजे काय हे फुल फॉर्म लक्षात ठेवणं खूप इम्पॉर्टंट आहे. बघा NAD निकोटॅनामाइड ॲडिनाइन डायन्यूक्लियोटाइड. निकोटॅनामाइड ॲडिनाइन डायन्यूक्लियोटाइड. NAD काय रे राजा? निकोटॅनामाइड ॲडिनाइन डायन्यूक्लियोटाइड. NAD चा फुल फॉर्म काय आहे? निकोटॅनामाइड ॲडिनाइन डायन्यूक्लियोटाइड. निकोटॅनामाइड ॲडिनाइन डायन्यूक्लियोटाइड. FAD फ्लॅविन ॲडिनाइन डायन्यूक्लियोटाइड. काय रे? FAD फ्लॅविन ॲडिनाइन डायन्यूक्लियोटाइड. काय रे? FAD फ्लॅविन ॲडिनाइन डायन्यूक्लियोटाइड. हा त्याचा फुल फॉर्म आहे. पुढे आता NAD FAD म्हणजे काय? पुढे जाऊन NAD NADH2 FAD FADH2 याच्यापासून आपल्याला मॉलिक्यूल NADH2 पासून ATP चे 3 मॉलिक्यूल, FADH2 पासून आपल्याला किती मॉलिक्यूल मिळतात? कमेंट फास्ट, कमेंट. किती मॉलिक्यूल मिळतात? व्हेरी गुड व्हेरी गुड. किती मॉलिक्यूल? 2 मॉलिक्यूल मिळतात. व्हेरी गुड. मराठीवाले पोरं पण आपले काही कमी नाही. चलो आता दोन्ही सहवीर पेशींमध्ये तयार होतात व पेशीय श्वसनामध्ये वापरले जातात. हे NAD आणि FAD चे जे सहविकर आहेत ना, हे कुठे वापरता? पेशी श्वसनामध्ये. NAD आणि FAD हे जे काही सहविकर आहे, काय आहे? सहविकर हे कुठे वापरले जातात? पेशी श्वसनामध्ये. कुठे वापरले जातात? पेशी श्वसनामध्ये वापरले जातात. कन्फर्म आहे? चलो बच्चा पुढे. आता पुरांनो वन ऑफ द इम्पॉर्टंट चार्ट जो बोर्ड साठी मोस्ट MP 3 मार्क्स सुद्धा विचारला गेलेला आहे. चार्ट इम्पॉर्टंट आहे, पेपरला आल्या गेला चार्ट आहे. कार्बोदके, प्रथिने व स्निग्ध पदार्थांचं एरोबिक श्वसनाद्वारे ऊर्जा निर्मितीची प्रक्रिया काय? बघा आता ज्यावेळेस आपण शरीरात वेगवेगळ्या प्रक्रिया करत असतो की नाही पोरांनो, त्याच्यापासून आपल्याला ऊर्जा मिळत असते. मग सगळ्यात पहिले आपल्या शरीरात आपण जे वेगवेगळे कार्य करतो त्याच्यातून ऊर्जा मिळवण्यासाठी शरीर सगळ्यात पहिले कसला वापर करतो? कार्बोदके.
मग कार्बोदकांचं काय होतं? ग्लुकोजचं विघटन. नीट चार्ट बघा. कार्बोदकांचं काय होतं? ग्लुकोजचं विघटन होतं. त्याच्यातून काय मिळतं? पायरुव्हिक आम्ल. पायरुव्हिक आम्लापासून काय मिळतं? ॲसिटिल कोएन्झाइम ए मिळतं. पुढे तो कशात जातो? क्रेब चक्रामध्ये जातो. क्रेब चक्रापासून बाहेर काय पडतं? कार्बन डायऑक्साईड, वॉटर आणि ऊर्जा. डन आहे. मग जेव्हा आपल्या शरीरात कार्बोदके संपून जातात, मग आपलं शरीर स्निग्ध पदार्थ घ्यायला सुरुवात करतं, त्याच्यापासून ऊर्जा घेतो. मग स्निग्ध पदार्थांपासून काय तयार होतं? मेद आम्ले. मेद आम्ल्यापासून डायरेक्ट ॲसिटाइल कोएन्झाइम ए होतं. काय होतं? ॲसिटाइल कोएन्झाइम ए. ते कुठे जातं? क्रेब चक्रामध्ये. क्रेब चक्रापासून काय भेटतं? कार्बन डायऑक्साईड, वॉटर, ऊर्जा. परत ऊर्जा मिळाली. जेव्हा स्निग्ध पदार्थ सुद्धा संपून जातात, मग प्रथिने. प्रथिनांमधून शरीर ऊर्जा घ्यायला लागतं. मग प्रथिनांपासून अमायनो आम्ल मिळतात. अमायनो आम्लांपासून ॲसिटाइल कोएन्झाइम कन्व्हर्जन होतं. पुढे क्रेब चक्रामध्ये येतात. फायनली आपल्याला कार्बन डायऑक्साईड, वॉटर आणि ऊर्जा. काय मिळतं? कार्बन डायऑक्साईड, वॉटर आणि ऊर्जा. कार्बोदके, प्रथिने व स्निग्ध पदार्थांच्या एरोबिक श्वसनाद्वारे ऊर्जा निर्मितीची प्रक्रिया. इम्पॉर्टंट, वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक हा. छान लक्षात ठेव. यानंतर सजीव आणि पेशींमधील अनएरोबिक श्वसन. इम्पॉर्टंट, मोस्ट इम्पॉर्टंट आहे अनएरोबिक श्वसन. अनएरोबिक श्वसन आहे ना पोरांनो, आतापर्यंत फार विचारलं गेलेलं नाही हा पेपरला. त्यामुळे यू कॅन अंडरस्टँड व्हॉट आय मीन टू से. कदाचित विचारण्याची शक्यता आहे, आतापर्यंत विचारलं गेलेलं नाहीये. ऐका आता. अनएरोबिक श्वसन कोण करत असेल मला सांगा. आपण एरोबिक श्वसन करतो की अनएरोबिक? आपण एरोबिक श्वसन करतो. का? ऑक्सिजन याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतो. ऑक्सिजनद्वारे जे श्वसन केलं जातं त्याला आपण एरोबिक श्वसन म्हणतो. आणि विदाऊट ऑक्सिजन, ऑक्सिजनचा ज्यात वापर होत नाही ते श्वसन होतं, त्याला अनएरोबिक म्हणतो. मग अनएरोबिक श्वसन हे जीवाणू करत असतात. कोण करत असतात रे? जीवाणू करत असतात. मग आता बघा, या प्रक्रियेत ग्लायकोलायसिसद्वारे तयार झालेले पायरुव्हिक आम्ल. ग्लायकोलायसिसद्वारे काय तयार होतं? पायरुव्हिक आम्ल तयार होतं. काही विकरांच्या मदतीने, यात काही विकर एन्झाईम्सच्या मदतीने सेंद्रिय आम्लांमध्ये किंवा अल्कोहोलमध्ये रूपांतर होते. काय करतात? ग्लायकोलायसिस जो तयार झालेला आहे त्याच्याद्वारे काय भेटतं? पायरुव्हिक आम्ल भेटतं. यात काहीतरी विकरे टाकले जातात, एन्झाईम्स टाकले जातात. काहीतरी केल्याने काहीतरी होणार, यांच्यात रिॲक्शन होते, अभिक्रिया घडते. यामधून आपल्याला सेंद्रिय आम्ल किंवा अल्कोहोल तयार भेटतं. यालाच आपण किण्वन म्हणतो. काय म्हणतो? किण्वन. किण्वन. कोणाचं वन? किनचं वन. कोणाचं वन? किनचं वन. पोरांनो इम्पॉर्टंट आहे. किण्वनची व्याख्या इम्पॉर्टंट 1 मार्क्ससाठी तुमच्या शाळेच्या एक्झामसाठी. चलो चार्ट. सजीव पेशींमधील अनएरोबिक श्वसन. आता नीट बघा. जे कार्बोदके आहेत, कार्बोदके खाल्ल्यानंतर ग्लायकोलायसिस होतं, ग्लुकोजचं विघटन होतं. ह्या ग्लुकोजचं विघटन झाल्यानंतर काय मिळतं रे? पायरुव्हिक आम्ल मिळतं. मग सगळ्यात पहिले आपण स्ट्रेट लाईन बघा. पहिले कार्बोदके खाल्ल्यानंतर ग्लुकोजचं विघटन होतं. विघटन झाल्यानंतर आपल्याला पायरुव्हिक आम्ल मिळतात. पायरुव्हिक आम्ल मिळाल्यानंतर आता तुम्ही बघितलं किण्वन तयार होतं. किण्वन म्हणजे काय? विविध पदार्थ, उदाहरणार्थ व्हिनेगर, जीवनसत्व भेटता विविध सूक्ष्मजीवांपासून. इकडे लेफ्ट साईडला ज्यावेळेस इकडे पायरुव्हिक आम्ल भेटतं ग्लुकोजचं विघटन झाल्यानंतर, त्यांचं किण्वन होतं, पण त्यांचं रूपांतर आता अल्कोहोलमध्ये केलं जातं. अमृततुल्य अल्कोहोल किण्व तयार होता. पायरुव्हिक आम्ल किण्वन होतं, लॅक्टिक आम्लामध्ये रूपांतर होतं. जसं की तुम्हाला माहिती आपली दही असते, दहीची प्रक्रिया कशी? किण्वन प्रक्रिया आहे, लॅक्टिक आम्लात रूपांतर होतं. स्नायू, तांबड्या पेशा, रक्तपेशांसाठी या गोष्टी होतात. समजलंय तुम्हाला? हा चार्ट आतापर्यंत बोर्डला विचारला गेला नाहीये, याचा अर्थ असा नाही की परत विचारला जाणार नाहीये. सो लक्ष द्या. आता पोरांनो, चोमेश बाबा, बाबा चोमेश, चोमेश बाबा चोमेश, महाचोमेश बाबा आहेत. व्यायाम करताना काय होतं? भूक लागते. गणेश, व्यायाम करताना थकवा येतो. पळताय, मिल्खा भाग मिल्खा पळतोय. पळल्यावर एका पॉइंटला 1-1.5 किलोमीटर पळाला तर थकणार. मग ज्यावेळेस हा थकवा येतो आपण धापा टाकतो. श्वास घ्यायला आपल्याला त्रास होतो पोरांनो. मग ज्यावेळेस श्वास घेणं म्हणजे काय? ऑक्सिजनचं जे लेवल आहे आपल्या शरीरातली कमी होत जाते. पण
आपलं जे श्वसन प्रक्रिया ही तर चालू असते ना, मग त्यावेळेस होतं काय, व्यायाम करताना आपल्या स्नायू पेशी या अनएरोबिक श्वसन करतात. व्यायाम करताना आपल्या स्नायू पेशी अनएरोबिक श्वसन करतात. तुम्ही म्हणता दादा आता तर तुम्ही सांगितलं आपलं जे शरीर आहे आपण एरोबिक श्वसन करतो कारण ऑक्सिजन घेतो, अनएरोबिक कुठून आलंय बघा. यामुळे आपल्या शरीरात कमी प्रमाणात ऊर्जा होते. आपल्या शरीरात काय होतं, कमी प्रमाणात ऊर्जा तयार होऊन जाते. तुम्हाला माहिती जिथे ऑक्सिजन असतं तिथे काय एरोबिक रेस्पिरेशन होतं, ऊर्जा जास्त प्राप्त. जिथे ऑक्सिजन नाही तिथे ऊर्जा कमी प्राप्त होते. मग लॅक्टिक आम्ल साचत जातो. आपण पळतोय, थकतोय, आपल्या इथं काय अनएरोबिक रेस्पिरेशन सुरू आहे कारण एरोबिक करता येत नाही ना, ऑक्सिजन कमी होतंय. मग कुठलं रेस्पिरेशन श्वसन होतं, अनएरोबिक श्वसन होतं. मग शरीर थकल्यानंतर काय लॅक्टिक आम्ल तयार होता. मग तुम्ही बघितलं असेल बघा, आपल्याला पळता पळता अचानकपणे गोळा येतो. कुठे येतो, पायात येतो. मग पायात गोळा, आता ऑब्वियस पळताय, कुठे सगळ्यात जास्त ऊर्जा जाते, पायांना. मग पायांमध्ये काय येणार, गोळा येणार. मग हा जो गोळा तयार होतो त्यामुळे आपल्याला थकवा जास्त जाणवतो. आणि आपण थकल्यावरती आपण कुठलं श्वसन करतो, एनोरोबिक श्वसन करतो. कुठलं श्वसन करतो, अनएरोबिक श्वसन करतो. कुठलं रे, अनएरोबिक. कुठलं श्वसन करतो, अनएरोबिक श्वसन करतो. चलो बच्चा नेक्स्ट. यानंतर विविध अन्न घटकांपासून आपल्याला ऊर्जा कुठल्या फॉर्म मध्ये मिळते, कशी मिळते, तर बघा पोरांनो. कार्बोदके यकृत व स्नायूंमध्ये ग्लायकोजनच्या रूपात साठवले जाते. कार्बोदकांमधून जे आपल्याला ऊर्जा मिळते ना, ते कार्बोदके कुठे, यकृत स्नायूमध्ये ग्लायकोजनच्या स्वरूपात ते काय केलं जातं, साठवले जातात. पुढे प्रथिने म्हणजे काय, इम्पॉर्टंट आहे एक्झाम दृष्टिकोनातून. बघा प्रथिने म्हणजे काय, अनेक अमायनो आम्लांपासून तयार झालेला महारेणू. अनेक अमायनांपासून तयार झालेला महारेणू पेप्टाइड बंधनांमध्ये एकमेकांशी जोडला जातो. जे काही जोडला जातो त्याला आपण काय म्हणतो, प्रथिने. बघा अनेक अमायनो आम्लांपासून एक मोठा महारेणू तयार होतो, तो पेप्टाइडच्या बंधनांनी काय एकमेकांशी जोडला जातो. याला काय म्हणतो आपण, प्रथिने. मग जे प्राणीज उत्पन्नीचे प्रथिने आहेत ना, प्राण्यांपासून प्रथम श्रेणीचे प्रथिने मिळतात. प्राण्यांपासून आपल्याला प्रथम श्रेणीचे प्रथिने मिळत असतात. प्रति ग्रॅम, एका ग्रॅम मधून आपल्याला 4 किलो कॅलरी ऊर्जा मिळते. किती ऊर्जा मिळते, 4 किलो कॅलरी. किती ऊर्जा मिळते रे, 4 किलो कॅलरी. लगेच माझ्या पोरांना आठवलं पाहिजे, अरे कार्बोदकांमधून सुद्धा किती ऊर्जा मिळते, 4 किलो कॅलरी. किती ऊर्जा मिळते रे, 4 किलो कॅलरी. लक्षात येते, आवाज जातोय पण तुमचा नाही जायला पाहिजे, रिपीट करायचं तुम्हाला. चलो पुढे. प्रथिनांचे पचन झालंय की काय तयार होतो, अमायनो आम्ल तयार होतो. अमायनो आम्ले शोषली जातात आणि रक्ताद्वारे वाहून नेली जातात. प्रथिनांचं पचन होऊन गेलं की अमायनो आम्ले तयार होतात. मग अमायनो आम्ले शोषली जातात आणि रक्ताद्वारे पूर्ण बॉडीमध्ये आपल्या शरीरामध्ये काय येते, वाहून नेली जातात. प्रत्येक अवयव व पेशीपर्यंत पोहोचतात. असं आहे का दादा, जेवण केलं डोक्याला भूक नाही लागत, पायाला लागते. डोकं काम करतं, पायाने काम करत, पायाला नाही लागत. आपल्या पूर्ण शरीरातल्या प्रत्येक पेशीपर्यंत ऊर्जा जायला पाहिजे ना. मग ती ऊर्जा म्हणजे जी काय होते, वहन करते. पेशी अमायनो आम्लापासून स्वतःची प्रथिने तयार करतात. पेशी ज्या आहेत या अमायनो आम्लांच्या मदतीने स्वतःची प्रथिने स्वतःच तयार करतात. हे झालं पोरांनो प्रथिनाचा पॉइंट, इम्पॉर्टंट होता. आता विविध अन्न घटकांपासून आपल्याला मिळणारी ऊर्जा. आपल्याला ऊर्जा एकाच फॉर्म मध्ये मिळते का, नाही. प्रथिनांच्या पचनानंतर तयार झालेले अमायनो आम्ले, जे काही प्रथिन आहे ना त्यांचं ज्यावेळेस पचन होतं तर अमायनो आम्ल वेगवेगळ्या प्रकारचे असतात. त्वचेसाठी वेगळं, हाडांसाठी वेगळं, पेशी सगळ्या ठिकाणी वेगवेगळं आहे. हा चार्ट तुम्हाला 2027 बोर्ड एक्झामला विज्ञान भाग 2 साठी मोस्ट इम्पॉर्टंट आहे. भाग 2च्या पेपरला हा चार्ट तो येणार म्हणजे येणार. मग फिल इन द ब्लँक्स, रिकाम्या जागा असतील, जोड्या लावा असतील किंवा पूर्ण चार्ट सुद्धा 3 मार्काला विचारला जाऊ शकतो. इम्पॉर्टंट चार्ट आहे. एकूण एक गोष्ट मी जे बोलतोय ना रिपीट करा. माझ्या मागे जेवढं रिपीट करणार तेवढं डोक्यात फिट राहील. चला, त्वचा, मेलानिन. त्वचेमध्ये साठी कुठलं प्रोटीन आहे, मेलानिन, रंगद्रव्य, केरेटिन. त्वचेसाठी कुठलं, मेलानिन, रंगद्रव्य, केरेटिन. हाडे, ऑसिसिन. कुठलं आहे, ऑसिसिन. पेशी, प्रद्रव्य पटलातील प्रथिने, विविध विकरे.
स्वादपिंड, कोणाचा पिंड? स्वादचा पिंड, इन्शुलिन किंवा ट्रिप्सिन. पियुषिका ग्रंथी, विविध संप्रेरके, स्नायू, ऍक्टिन व मायोसिन ही लवचिक प्रथिने, रक्तामध्ये हिमोग्लोबिन आणि प्रतिपिंडे. जेवढ्या गोष्टी आहे रिपीट करा. नोट्स मध्ये मी देणार आहे. जर तुम्ही हँड रिटन नोट्स काढत असणार ना, लिहा लिहा, जेवढं लिहिता येईल, वाचता येईल, रिपीट करता येईल, छान अभ्यास करायचा आपल्याला. पुढे लिपिड्स. लिपिड्स काय? फॅटी आम्ले व अल्कोहोल यांच्यातील विशिष्ट रासायनिक बंधनामुळे. परत एकदा, फॅटी आम्ल व अल्कोहोलच्या विशिष्ट रासायनिक बंधामुळे तयार होणाऱ्या पदार्थाला लिपिड्स म्हणतात. काय म्हणतात रे राजारो? लिपिड्स. लिपिड्स काय म्हणतात? लिपिड्स म्हणतात. फॅटी आम्ले आणि अमायनो आम्ल, अल्कोहोल यांच्यातील रासायनिक बंधामुळे तयार होणाऱ्या पदार्थाला लिपिड्स म्हणतात. काय म्हणतात रे? लिपिड्स म्हणतात. पुढे फॅटी आम्ले आता म्हणजे काय? प्लाझ्मा पटल तयार करतात. फॉस्फोलिपिड काय तयार करते? फॉस्फोलिपिड. अमायनो आम्लांमधला जो फॉस्फोलिपिडचा बॉन्ड आहे, एक फॉस्फोलिपिड नावाचा बंध तयार होतो, जेणेकरून काय भेटतं आपल्याला? ऊर्जा मिळते. ते फॉस्फोलिपिड प्लाझ्मा पटल तयार करतात. संप्रेरके तयार करतात. कोणती कोणती संप्रेरके तयार करतात? प्रोजेस्टेरॉन, इस्ट्रोजन जे प्रेझेंट असतात कोणामध्ये? फिमेल मध्ये. लेडीज मध्ये काय असतात? कुठले संप्रेरके? प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजन. कुठले संप्रेरके? प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजन. लक्षात ठेवा. पुढच्या चॅप्टर मध्ये ज्यावेळेस आपल्याला बघायचे मासिक पाळी वगैरे, त्याच्यात तुम्हाला सांगणार मी या गोष्टी. आता थोडं लक्षात ठेवा. फिमेल मध्ये, बायांमध्ये कुठले तुम्हाला दिसतील संप्रेरके? प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजन. मेल्स मध्ये, पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉन आणि अल्डोस्टेरॉन. काय रे पोरांनो? टेस्टोस्टेरॉन आणि अल्डोस्टेरॉन. ऊर्जा 9 किलो कॅलरी एवढी ऊर्जा मिळते फॅटी आम्लांमधून. फॅटी आम्लांमधून किती ऊर्जा मिळते? 9 किलो कॅलरी. फॅटी आम्लांमधून किती ऊर्जा मिळते? 9 किलो कॅलरी. लिहा, फास्ट कमेंट करा. फॅटी आम्लामधून किती ऊर्जा मिळते? 9 किलो कॅलरी ऊर्जा मिळते. फास्ट 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 पोरांनो. किती? व्हेरी गुड. 9 किलो कॅलरी पर ग्रॅम. एका ग्रॅम मधून 1 ग्रॅम जर का आपण फॅटी आम्ल खाल्लं तर किती? 9 किलो कॅलरी एवढ्या आपल्याला ऊर्जा मिळत असते. आता मंगळवार लेक्चर झालेलं आहे. गुरुवार लेक्चर नंबर 2 झालेलं आहे. लेक्चर नंबर 3 मध्ये आपण 2च टॉपिक उरलेले जे खूप इम्पॉर्टंट आहे तुमच्या बोर्ड एक्झामसाठी. ते लेक्चर घेऊ. त्यानंतर तुम्हाला IMP नोट्स त्या दिवशीच मिळेल आणि अप्रॉक्सिमेटली म्हणजे शनिवारी तुम्हाला IMP नोट्स मिळून जातात आणि रविवारी आपल्याला प्रिव्हियस इयर क्वेश्चन, मागील वर्षांचे जे काही पेपर आहे त्याच्यातले जे काही प्रश्न आहेत ते तुम्हाला प्रोव्हाइड करता. त्याचा पूर्ण आठवडा छान अभ्यास करा. असाच रिस्पॉन्स असू द्या. जास्तीत जास्त मुलांपर्यंत, तुमच्या मित्रांपर्यंत आपलं चॅनल पोहोचवा. जेणेकरून काय होईल? तुम्हाला अभ्यास करायला पण मस्त मजा येईल. तुमचे मित्र पण अभ्यास करतील. आणि खास आपल्या मराठीच्या विद्यार्थ्यांसाठी एक छान गोष्ट सांगतो. जर तुम्ही तुमच्या मित्रांसोबत किंवा तुम्ही एकटे घरी आपल्या सायन्स वाला दादाचे व्हिडिओ बघून अभ्यास करत असाल ना, एका मोबाईल मधून मस्त तो फोटो काढा, जेणेकरून तुम्ही लेक्चर करताय असं दिसेल. तो फक्त तुमच्या इंस्टाग्राम ID वरून सायन्स वाला दादाच्या पेजला मेन्शन करा. याद्वारे तुम्हाला काय मिळेल? तुमचं टाइम टेबल फ्री ऑफ कॉस्ट. तुम्ही दिवसभरात काय काय करता त्या गोष्टी सांगा. मी तुमचं स्वतःचं अभ्यासाचं टाइम टेबल बनवून देतो. पण तुम्हाला काय करायचंय? तुमच्या मित्रांसोबत किंवा तुम्ही एकटे आपले लेक्चर्स बघताय हे मला समजलं पाहिजे की हा तुम्ही लेक्चर्स खरंच बघताय की नाही. मला खात्री पटली. तुमचं टाइम टेबल तुम्हाला मिळणार. आय होप सो जास्तीत जास्त मुलं आपल्या स्टोरीला मेन्शन करतील. थँक्यू सो मच. भेटूयात पुढच्या लेक्चरला. तोपर्यंत एन्जॉय करा, मस्ती करा, पण आपल्या आईवडिलांना त्रास न होऊ देता. थँक्यू सो मच.